नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, बरेच व्यक्ती म्हणतात आज खूप प्रगती झाली आहे. खरं आहे झाले, पण कशी झाले, दिखावा झालेला आहे मित्रांनो. ओरिजिनलपणा राहिलेला नाही. आज मला सांगा, आपण जे आहार घेतो त्याच्यात ओरिजिनलपणा आहे का? आपण जे विचार करतो त्याच्यात ओरिजिनलपणा आहे का? आपल्या जीवनात ओरिजिनलपणा आहे का? पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे, आज 50 वर्षानंतर 40 वर्षानंतर ट्रीटमेंट चालू होते आणि 10-20 वर्ष कसं तर आपण औषध खाऊन जीवन जगतो. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. भारताची लोकसंख्या वाढली आहे, वाढवताना काही वाटलं नाही. आज काय प्रॉब्लेम आहे पहा. नोकऱ्या नाहीत, पगार नाही, परमनंट नाहीत, महागाई वाढते, अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यावेळेस आपण चुकीचं कार्य करतो ना, त्याच्यातनं भविष्यात प्रॉब्लेम येतात. आता बघा ना, चायनाची लोकसंख्या जगात नंबरवर होती, परंतु आता चायना 2 नंबरवर आलेलं, भारत 1 नंबरवर आलेलं आहे. परंतु चायनाने काय केलं, स्किल नॉलेज वाढवलं. आपल्याकडे कसं आहे, कॉम्पिटिशन आहे, मार्क आणि पुस्तकी ज्ञान. मित्रांनो, त्याच्यासोबत स्किल पण पाहिजे, कारण स्किल वाढल्यामुळे बिझनेस वाढतो आणि आपलं फॅक्टऱ्या वाढतात, उद्योगधंदे कारखाने वाढतात आणि त्याच्यातनं इन्कम जनरेट होतं. आता मला सांगा, आपल्याकडे ते पण केलं नाही आणि आता तर अशी परिस्थिती आहे की नोकरी नाही, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे आणि जगण्याची किंमत वाढते. आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? आपले विचार बदलले पाहिजे आणि काम पण बदललं पाहिजे. आता मला सांगा, आता प्रत्येकाला ताणतणाव आहे आणि वरनं लोक म्हणतात आम्हाला टेन्शन नाही. म्हणजे ही किती लपवून ठेवायची मला सांगा. ह्या ज्या गोष्टी तुम्ही लपवता, जसं 1-1 डझन मुलं होती पूर्वीच्या काळात, तो काळ चालला. कारण काही गोष्टी आपण चुकीच्या केल्या तर लगेच त्याचे परिणाम नसतात, काही दिवसानंतर असतात. जसं शिक्षण चांगलं शिकलं तर त्रास होतोय, पण त्याचे चांगले परिणाम नंतर येतात. तसंच आहे. पूर्वी 1-1 डझन मुलं होते, आता आहेत का? ज्याला 1 डझन मुलं आहेत त्याला रूम तर भाड्याने मिळेल का? मला सांगा, जगेल का तो कुटुंब? कारण हे जी परिस्थिती निर्माण झाली पूर्वी चुका झाल्यामुळे. मित्रांनो, चुका करू नका. आपल्या आयुष्यामध्ये जर चुका केलात तर त्याला माफी नाही कधी. त्याचा दुरुपयोग लोक आपल्याकडनं करून घेतात. आज मला सांगा, कमी पगारात राबवलं जातं, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. तुमच्या उत्पन्न किती तुम्हाला मिळतं हे कुणीच बघत नाही. तुम्हाला कमीमध्ये कसं राबवायचं हे बघितलं जातं. आणि मित्रांनो, आता एक मी सांगतो, अत्यंत ह्या सगळ्या प्रश्नावर एक उत्तर म्हणून तुम्ही बचत करा, खर्च कमी करा. लोक आज बचत करत नाहीत, खर्च वाढवत आहेत, कर्ज काढून खर्च करत आहेत. असं केलं तर इतकी वाईट वेळ येईल, विचारता सोय नाही. आजसुद्धा बघा, तुमच्या भावनाचा, मनाचा, तुमच्या बुद्धीचा कोणी विचार करतं का? कॉम्पिटिशन आहे. स्वस्तात काय चांगली वस्तू मिळेल हे सगळेजण बघतात. कमी पगारात राबवलं जातं, कुठल्याही गोष्टीचं स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेमुळे जे माणूस जीवन जगतोय 50, 60, 70 वर्ष, ते सुद्धा सुखी नाही. कोणीच सुखी नाही. म्हणतात लोक दिखावा आहे, दिखावा, सगळं दिखावा जग आहे, सगळं शो लाईफ आहे. ओरिजिनलपणा राहिलेला नाही. मित्रांनो, ओरिजिनलपणा जर जीवनात आणायचं असेल तर ओरिजिनलच विचार करून ओरिजिनल काम करावं लागतं. तर ओरिजिनल काम कुठलं मला सांगा? आपल्याला उद्या जगायचे आणि आपल्याला पैसे कोणी देणार नाही, आपली मुलंसुद्धा देणार नाही. त्यासाठी बचत केली पाहिजे. आणि बचत करताना इतके साधनं आहेत की चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवतात बरेच जण. आता SIP म्हणते शेअर मार्केट डिपेंड आहे, सब्जेक्ट टू मार्केट, आणि हे म्हणतात गॅरंटीड. म्हणजे गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु आपल्याला खरं आणि खोटं हेच कळत नाही शेवटपर्यंत. आणि कर्म आपल्या हातानं आपण घडवतो आणि शेवटी प्रॉब्लेम येतो. आता मला सांगा, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय. तुम्ही जे पैसे ठेवले नाही त्याची गॅरंटी, त्याच्यावर इंटरेस्ट दिला जातो. असं होतं का? तुम्ही शिक्षण न शिकता तुम्हाला नोकरी दिली जाते किंवा गॅरंटीड, असं होतं का? आता मला सांगा, गव्हर्नमेंट नोकऱ्यातसुद्धा पेन्शन नाही. आणि जर नोकऱ्या असतील तर ती टिकण्याची गॅरंटी आहे का? कारण काही नैसर्गिक घडामोडी माणसाच्या जीवनावर परिणाम करत असतात, चांगले किंवा वाईट. मला सांगा, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे कोणाच्या हातात आहे का? उत्पन्न थांबल्यावर तुमच्या घरी पैसे कोणी देतं का? आणि हे जर माहीत असेल तर आपण प्लॅनिंग करू नये का? करावं मला सांगा. आज आम्ही एवढं सांगूनसुद्धा बरेच लोक माहिती घेतात आणि जणू काय जे ॲडवायझर सल्ला देतात त्यांनाच पैसे द्यायचे असं वाटतं त्यांना. का असं केलं जातं? कर्मामध्येच तुम्ही फेल होता. जसं परीक्षेमध्ये जर तुम्ही अभ्यास न करता जर पेपरच नाही लिहिला तर रिझल्ट काय येणार आहे? तसंच आहे. आज रिझल्ट आलेला आहे. आता ह्याच्यातनं जर सुधारायचं असेल तर आपल्याला एक पर्याय आहे की आपला खर्च कमी करणे आणि बचत करणे आणि LIC ऑफ इंडियामध्ये. का म्हणतो मी? ही सरकारची संस्था आहे, तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. मला सांगा, एक काळ असा येतो की आपण काम करू शकत नाही, काम नाही केल्यावर पैसे मिळत नाहीत आणि आपल्याला कोणी देत पण नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून कुठलीच गोष्टीचा काही फायदा होत नाही. ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. जसं जेवण आपण रोज केल्यावर जिवंत राहतो, गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी चालते. मित्रांनो, बचतच आपण करत नाही. आता तर बरेच लोकांना आपले पैसे कमवलेलेच पुरत नाहीत. किती तर समजून सांगावं लागतं, आम्हाला तुमचं भलं करायचं आणि तुम्हाला भलं नाही करायचं, असाच उद्देश आहे.
कारण तुम्हाला तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. तुम्ही जर त्रास नाही घेतला तर चांगले दिवस आजचे दिन कधीच येणार नाहीत. सरकारची फक्त घोषणेचे आजचे दिन येतील, पण घोषणा पण किती खऱ्या होतात खोट्या होतात आपण पाहिले. मला एकच सांगायचे की तुम्ही पैसे कमवताना पहिलं बचत करा, खर्च नंतर करा. खर्चावर नियंत्रण आणा. आता दुसरा ऑप्शन नाही, कारण लोकसंख्या तर वाढलेली आहे, ती कमी होत नाही, ही वाढतच जाणार, प्रश्न वाढत जाणार. पूर्वी लोक 100 वर्षे जगायचे न औषध खाता, न गोळ्या खाता. आता 20-30 वर्षापासून ट्रीटमेंट घ्यावं लागते मित्रांनो. ट्रीटमेंटची कॉस्ट वाढत आहे, त्यासाठी सुद्धा आपण मेडिक्लेम करत नाही. म्हणजे काय होतं, आता बरंच मेडिक्लेमचा जर क्लेम कमी मिळाला तर लोक तक्रार करतात. मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे मेडिक्लेमच नाही आणि तुम्हाला हॉस्पिटल वेगवेगळे चार्जेस घेतं, एकाच आजारासाठी एकाच ऑपरेशनसाठी प्रत्येक हॉस्पिटलची कॉस्ट वेगळी असते, तिथं आपण भांडतो का? म्हणजे खरं जे दूषित विचार आहेत ना, हे चांगल्या गोष्टीला विरोध करतात. बरेच जण 99% लोकांचा हे प्रॉब्लेम आहे. आता गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. ही सरकारची संस्था आहे, तरी आम्ही खूप सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. मित्रांनो, तुम्ही तुमच्यासाठी खड्डा खोदून ठेवताय आणि दुसऱ्याचं भलं करताय, तुमचं वाटोळं करताय. आज कुणीच सुखी नाही, हे दिखावा आहे. हे मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात, सगळं लक्झरी लाईफस्टाईल दिसतं, हे त्याच्या आत बघा तुम्ही काय आहे ती. 70 लाखाचं 80 लाखाचं 1 करोडचं लोन असतं, सगळे EMI असतात. काम मजुरीनं करावं आणि काम करताना ताणतणाव आल्यामुळे BP शुगर होते, हेल्थ बिघडते आणि हेल्थ बिघडूनसुद्धा काम करावं होतं. काही लोकांना अटॅक येतात. लोक आता पूर्वी बघा रिटायर झाले 10-20 वर्ष 30 वर्ष पेन्शन घ्यायची, आता कुणीच घेत नाही. रिटायरमेंटच्या अगोदरच बरेच डेथ होतात. म्हणजे ज्याला पेन्शन आहे जुन्या लोकांना, आता तर नवीनला तर पेन्शनच नाही, हा विषयच नाही. आणि आता पेन्शनसुद्धा फंड कुठं टाकला जातो? SIPमध्ये टाकला जातो. मित्रांनो, उतार वयामध्ये तुमचं शरीर थकलेलं असतं, तुम्हाला पैशाची गरज असते आणि तुम्हाला शेअर मार्केटचं जर तुम्हाला प्लॅन दिला तर काय होईल? SIP करू नये असं मी म्हणत नाही, परंतु तरुण वयामध्ये आपण संघर्ष करू शकतो. आपलं वैचारिक जे धक्के असतात ते सहन करू शकतो. उतार वयात करू शकतो का? मग आपण करतोय काय मला सांगा? आपण जी भयानक आपण विषारी वर्किंग करतोय, चुकीचं काम, आणि सांगितलं तर लोकांना राग येतो. आजकाल असंच आहे, लोकांना आम्ही बरेच वेळेस सांगतो, लोकांना राग येतो. मित्रांनो, LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, घ्या, कारण हा प्लॅन कधी घेता येत नाही. आणि मेडिक्लेमची पॉलिसी करा. तुम्ही जर ह्याला लाईटली घ्याल तर तुम्हीच बर्बाद व्हाल आणि तुमच्यासोबत हजारो लोक क्रश होतात. कारण एखादा परिवार क्रश झाला की समाज क्रश होतो, समाज क्रश झाला की देश क्रश होतो. आजसुद्धा बघा आपला देशाची प्रगती हे दिखावा आहे मित्रांनो. मला सांगा, मुठभर लोक श्रीमंत आहेत का सगळे? आजसुद्धा इन्कम कमी असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे का कमी आहे? मला सांगा. फार इन्कम मला असं 20-25 हजाराच्या वर उत्पन्न नाही, याच्यावर भागतं का? तुम्ही तुमचा विचार करत नाही, दुसरा कुणीच करणार नाही. आज मला सांगा, प्रत्येकाला कमी पैशामध्ये वस्तू पाहिजे आणि कमी पैशामध्ये काम करून घ्यायची, ही आपण ह्या गोष्टीला आपण प्रमोट केल्यासारखं होतं. कारण स्किल नसेल, शिक्षण नसेल तर आपल्याला कमी पगार मिळणार. आपल्याला माहिती आहे, कळतं, परंतु काही गोष्टीनंतर काही वेळानंतर तुम्हाला त्याच्यावर इलाज करता येत नाही. आज आता ताबडतोब फोन करा. इन्शुरन्स म्हणजे तुमचं संकटात मिळणारी मदत आहे आणि विनामूल्य. कारण LICचे पैसे आपल्याला बोनसच देतो काही दुर्घटना नाही घडली तर. आणि मेडिक्लेम म्हणजे तुमचं होणारं नुकसान टाळण्यासाठी. दोन्ही करार करण्यासाठी अर्जंट फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. ओके. आणि कधी पण आपण चांगल्या कामाला जर दुर्लक्ष केलं तर वाईट काम घडत असतं मित्रांनो. मी नेहमी सांगतो, शेतकऱ्यांना पेरणी केलं तर गवत उगवतं, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर रुग्ण दगावतो आणि मेडिकलची कॉस्ट वाढते. विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर त्याला पर्सेंटेज मिळत नाही, त्याला कॉलेजला डोनेशन द्यावं लागतं. चांगले विचार नाही केले तर वाईट विचार नक्की येतात. म्हणून बघा, चांगल्या गोष्टी नेहमी केल्या तर समाजाचा फायदा होतो, स्वतःचा होतो, सगळ्यांचा फायदा होतो. मित्रांनो, चुकीच्या शॉर्टकट गोष्टी करू नका. आता सध्या काळ दिखावा काळ आहे, ओरिजिनल काही राहिलेलं नाही. विचार आणि कर्म जर तुम्ही नाही चांगलं केलं तर त्याचं एक फळ एक दिवस नक्की मिळतं. आज कसं आहे माहिती आहे का, पॅकेज सिस्टम आहे, परमनंट नोकऱ्या नाहीत, कंपनीतसुद्धा गॅरंटी नाही. आणि उत्पन्न बंद झालं तर उद्या तुम्ही काय करणार? आज उत्पन्न पैसे कमवून तुमचे हे हाल आहेत. आज बऱ्याच जणांना बघा, अर्निंग असताना सुद्धा टेन्शन आहे. अर्निंग बंद झाल्यावर कसं असेल? तुमचे जवळचे घरचे मुलं मुलीसुद्धा तुम्हाला साथ देणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जरा उदाहरण बघा, लांबचा विचार नाही केला तर लांब दूरवर गेल्यानंतर ॲक्सिडेंट होतात. कधी दूरदृष्टी पाहिजे आणि चांगले विचार पाहिजे. तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. आज तुम्ही त्रास नाही घेतला तर उद्या नक्की त्रास होणार आहे. जसं पैसे बँकेत ठेवल्यावर वाढून मिळतात ना, तसंच आहे. तुम्ही चुकीचं कर्म केलं तर तुम्हाला त्याचं फळ चुकीचंच मिळणार आहे. उशीर करू नका. आज आता ताबडतोब फोन करा. आज लोक सुखी नाहीत, फक्त दाखवतात आणि मानसिक तणाव आहे. जसं 20-25 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता तेव्हाच लोक सुखी होते का नाही? आज मोबाईल बंद करून जर तुम्ही
झोपलात किंवा आराम करत असाल तर तुम्हाला नंतर विचारतात मोबाईल बंद का केला म्हणून. म्हणजे फुकट आपले मालक होतात लोक. लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी आलं त्याच्या विरोधात मी बोलत नाही, परंतु टेक्नॉलॉजीचा कुठपर्यंत वापर करायचा आपण, आणि ओरिजिनलपणा आपण नष्ट करायचं नाही, ओरिजिनलपणा ठेवून टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. मला सांगा, आता बचतच नाही केली तुम्हाला पैसे कोण देणार आहे? काम तर होणार आहे का? समजा नोकरीत रिटायर होतो, व्यवसायात होत नाही, व्यवसायात तर काम तर होणार आहे का? आणि मग काय करणार तुम्ही? ह्या गोष्टीचा विचार करा आणि प्लॅनिंग करा. नाही केला तर तुमचा गैरफायदा दुसरे घेणार, तुम्हाला कळणार पण काही करू शकणार नाही. खरं सुखी होण्यासाठी खरंच काम करावं लागतं, दिखावा लोकांना दाखवण्यासाठी नाही मित्रांनो. ओके, थँक्यू.